चौकार षटक संपुष्टात येते. धावसंख्या टीमची टोटल 22. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 11.00च्या गतीने 2 षटकामागे बनवले गेलेत. 22 धावा. गोलंदाजी मार्क करून रत्नागिरीचा एबन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा एबन आणि देबन खेळाडू फिरोज दाखल झाला असेल. फिरोज सिंदगी मनपम पलटवणे अनेक कारकिर्दी या खेळाडूच्या नावावरती राहिले आहेत. आणि पहिलाच बॉल ऋतिकसाठी खेळत असताना हलक्यात त्याने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. आता निर्धाव चेंडू आल्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स आणि समर्थकांच्या चेहऱ्यावरती हास्य आलंय. श्रीनगर संघासाठी हा सामना खूप महत्वाचा असेल. हा खूप टप्प्याचा बॉल होता. भिरकावून नेण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट ऑफ द डे सजवायचा होता पण फिरोजच्या हातामध्ये ती जादू आहे. फिंगर रोल केली जाते आणि फिंगर रोल केल्यानंतर डॉट बॉल आला. यावेळी मोठा प्रयत्न करायचा होता. तिथे घडलंय. झेलची संधी होती. झेल तिथे कंप्लीट होऊ शकला नाहीये. डॉट बॉल येतोय. लाजवाब टप्पा इथे मेंटेन केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बबलू कडून थोडीशी मिस्टेक यावी झाली असेल आणि मिस्टेक तुम्हाला आता विसरून जावी लागेल. स्वतःचं कौतुक कधीच गावाला सांगत बसू नका. आपण काय आहोत, काय करू शकतो हे वेळ आल्यावरती दाखवून द्यावं लागेल. या चेंडूवरती पुन्हा एकदा ताट पडतोय फलंदाज. डॉट बॉल येतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट. यही तो टेलर था पिक्चर अब मेरे बाकी हे दोस्त असा दाखवणारा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीस आला असेल. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा खेळत असताना तिथे ओमकार तारली असेल. कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल इथे बनतंय. डोकेदुखी बनते समोरच्या संघासाठी. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ईशाना ब्रेकर स्काय जम्प बॉल डॉट येतोय. मेडलवर टाकले. एकदा फिरोज सिंगसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काय गोलंदाजी आहे.